वाटतं की रत्नाकर अपस्तंभ हे अहोजाहो करण्या इतका हा आमच्यापासनं अजिबात दूर नाही आहे. म्हणजे खरं तर रत्नाकर अपस्तंभ आणि संजय जोशी म्हणा किंवा सुनील नेरळकर किंवा मंगला कुलकर्णी म्हणजेच आम्ही जिला तुंगा असं लहानपणापासून म्हणतो आणि ती याच नावाने सगळ्यांना परिचित आहे. तर ही सगळी शिष्यमंडळी म्हणजे आमचा जन्माच्या आधीपासून हे माझ्या आईवडिलांच्या खूप जवळचे होते आणि म्हणजे मला खूप छान वाटतं की आम्ही या लोकांच्या म्हणजे इतक्या छान लोकांच्या अंगाखांद्यावर त्यांनी खेळवून आम्ही मोठे झालो आहोत. तर त्याच्यामुळे कधीच खरं तर रत्नाकर हा माझ्यापेक्षा वयाने बराच मोठा आहे, पण कधीही एक क्षण सुद्धा असं कधी वाटलं नाही की आपण ह्याला दादा मामा काका अशा काहीतरी रूढ अर्थाने त्याला बोलवावं का. कारण आमच्यातलं ते नातं असं कधी राहिलंच नाही. लहानपणापासून ते इतके सगळे जवळचे होते की ह्यांना आपण अहोजाव करावं अशी कधी पण मनात इच्छा पण नाही आली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की त्याचा जो आवाज म्हणजे तो लहानपणापासून कानामध्ये अजूनही तेवढाच बुलंद आणि खडा आवाज अजूनही त्याचा कानामध्ये आहे की इतका सगळ्या बंदिशी त्याला पाठ असायच्या किंवा तो वडिलांच्या बरोबर जेव्हा रियाजाला बसायचा तेव्हा असा मस्त आवाज पहाडी आवाज त्याचा लागलेला असायचा आणि तानांची फिरत म्हणा किंवा मुख्य आवाज जरी पहाडी असला तरी त्या आवाजामध्ये इतका जबरदस्त गोडवा हा लहानपणापासून आम्ही ऐकलेला आहे. तर तेव्हा मध्यंतरीच्या काही काळामध्ये त्याचं बँकेतलं नोकरी त्याचं तब्येत त्याची पण मला असं वाटतं तब्येतीचा फार बाऊ करायची गरज नाही आहे. कारण तो आजही परवाच मला संजयनी त्याची एक छोटी क्लिप ऐकवली ज्याचा उल्लेख महेश लवेकर यांनी केलेला आहे की प्रभू मी पतितांचा राजा. काय गायला आहे तो जबरदस्त. म्हणजे तब्येत वगैरे मला म्हणजे म्हणूनच मला असं वाटतं म्हणतात की वय हे फक्त नंबरवरतीच आहे. रत्नाकरच्या आवाजामध्ये कुठेही वय आडवं येत नाही. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की रत्नाकर तू अजूनही तडफदार तसंच नेहमीसारखं तू गाऊच शकतोस आणि तू गातोसच. फक्त तुझं वयातला अडसर जरा बाजूला काढून टाक मनातला आणि परत तसा बुलंद आवाज परत येईल. आणि अजून एक महत्वाची आठवण मला त्याच्याबद्दल सांगावीशी अशी वाटते की माझ्या घरामध्ये जसं सगळ्यांना माहिती आहे की अनेक शिष्य अनेक बाहेरची आर्टिस्ट लोक ही सतत असायची. म्हणजे जन्मल्यापासून आम्ही भीमसेन जोशी कुमार गंधर्व ह्याच सगळ्या लोकांना आम्ही बघितलेलं होतं. तर अशा या आणि आपल्या तेही देशस्थ मराठी आणि ब्राह्मण घरातलं वातावरण मी काही तुम्हाला नव्याने सांगायला नको. काहीतरी संपायचं काहीतरी आणावं लागायचं. तर त्याच्यामुळे बरेचदा माझी आई रत्नाकरला सांगायची की रत्नाकर आज तू भाजी घेऊन येशील का. तर रत्नाकरच्या आवडीची भाजी म्हणजे गवारीच्या शेंगा. तर त्याच्यामुळे आजही आम्हाला गवारीच्या शेंगा हे म्हणायची पद्धत नाहीच आहे आमच्याकडे. आजही रत्नाकरची भाजी म्हणजे न सांगता गवारीच्या शेंगा हे लक्षातच यायचं. म्हणजे इतकी त्याची आवड त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींची आमच्या आयुष्यामध्ये इतकी आम्हाला सवय आहे की रत्नाकर तुझं फक्त वय वाढतंय ते फक्त नंबर्स असतात. त्यामुळे रत्नाकर संजय तुंगा या सगळ्यांचा आम्हाला खूप भक्कम पाठिंबा असतो आणि खूप जबरदस्त असा एक आपलेपणा असतो. म्हणजे अजून एक मला असं सांगावंसं वाटतं की माझं कुठेही गाणं असलं म्हणजे मग ते सवाई गंधर्वातलं असो कुठेही गाणं असलं तरी पण त्यांची कौतुकाची थाप इतकी जबरदस्त असते की म्हणजे मला आठवतंय की प्रत्येक वेळेला रत्नाकर बरोबर माझा तारषड्ज लागला की स्टेजवरनं मी खाली आले की पहिल्यांदा असं म्हणाल काय आमची मी कसला ठ्यासवर लागला. तर मला असं वाटतं ही जे काही वाक्य आहेत ना हे ऐकायला माझे तरी कान खूप आसुसलेले असतात आणि हे कौतुक मला रत्नाकर संजय आहे या सगळ्यांच्याकडून सतत मिळत असतं आणि त्यामुळे इतकी एनर्जी मिळत असते की कायच सांगावं याच्याबद्दल.
आणि मला अजून एक सगळ्यात महत्वाची ही एक गोष्ट ह्या निमित्ताने सांगावीशी वाटते की मधुकर धर्माधिकारी हे सगळे आपापसामध्ये खूप चांगले मित्र आहेत आणि त्यांनी म्हणजे ते त्यांचा खरं उर्दूवरती किंवा गझलेवरती त्यांचं विशेष प्रेम आहे, पण रत्नाकर हा आपल्या मित्राच्या बद्दल त्यांनी डॉक्युमेंटरी फिल्म तयार करावी इतकी सुंदर त्यांनी मला पत्रिका पाठवली आहे की मी ती मला असं वाटतं मी आज तरी दिवसातून कमीत कमी 4-5 वेळेला तरी ती वाचली असेल. पण त्याच्यातून मला काय दिसलं माहितीये का, फक्त प्रेम प्रेम आणि आपुलकी. की कोण मित्र कोणाच्यासाठी, आजकालच्या काळात ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे की कोण मित्र कोणाच्यासाठी का एवढे कष्ट करावेत. म्हणजे मला असं वाटतं हे आपल्या तिकडे होळी नांदेडकडचीच लोक करू जाणे की कोणाच्यासाठी तरी काहीतरी करून त्याच्यातला जो आनंद आहे तो त्या करणाऱ्यालाच मिळत असतो. तर तेव्हा मधुकरजी मला असं वाटतं तुमचे खूप 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 आभार. तुमच्याकडून ही एनर्जी घेण्यासारखी आहे की एखाद्या मित्राच्यासाठी तुम्ही इतका सुंदर डॉक्युमेंटरी फिल्म तयार करता आहात आणि आपल्या बोलण्यात हे कळलेलं आहे की तुम्ही ह्याच्यावरती साधारण 2-3 महिने मेहनत घेत आहात. आणि मी पण स्टुडिओच्या लाईनमध्ये काम करते. माझा पण स्वतःचा मुंबईला एक रेकॉर्डिंगचा स्टुडिओ आहे. आम्ही पण व्हिडिओ शूटिंग करतो. तेव्हा त्याच्या मागे काय कष्ट लागतात हे मला पण कळतं आहे. तेव्हा सॅल्यूट तुम्हाला, तुमच्या या कष्टाला खरंच खरंच खूप खूप धन्यवाद की तुम्ही इतका छान सगळा मेळ घडवून आणताय आणि त्या निमित्ताने इतके सगळे जुने मित्र भेटत आहात आणि खूप मजा करणार आहात. त्याच्यामुळे मात्र थोडंसं जलस होतंय मला, पण ठीक आहे, मी नक्की प्रयत्न करीन यायचा. आणि परत एकदा रत्नाकर तुला खूप 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 शुभेच्छा. असाच आमच्या पाठीशी सदैव राहा, कारण तू आपल्या परिवारातला, सगळ्या शिष्य परिवारातला सगळ्यात मोठा तू शिष्य आहेस. त्याच्यामुळे तुझ्यावरती आम्हा सगळ्यांना पेलून नेण्याची जबाबदारी आहे. तेव्हा तू स्वतःला अत्यंत काय म्हणायचं त्याला, तुझी तब्येत छान सांभाळ. ती तुझ्यासाठी नाही, तू आमच्यासाठी स्वतःला छान सांभाळ. कारण तू जर तब्येतीने छान उभा राहिलास तर तशीच उभारी तू आम्हालाही देशील. तर त्याच्यामुळे तू स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. आणि गाण्याच्यासाठी तर मी तुला माझी इच्छा बोलून दाखवली आहे. बाकी परमेश्वर आणि आपले गुरुजी सगळं काही बघून घेतील वरनं. तर तेव्हा तुला परत एकदा शुभेच्छा. आणि अशा ह्या काय म्हणायचं त्याला, रत्नाकरला सांभाळल्याबद्दल आमच्या वहिनींना पण खूप 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 शुभेच्छा. काय एक लातूरच्या संगीत संमेलनाबद्दल एक किस्सा सांगायची इच्छा आहे. मराठवाडा संगीत संमेलन झालं लातूरला. त्यावेळेस मी होतो जिंतूरला, स्टेट बँकेत नोकरी होती माझी. तिथून लातूरला गेलो मग ऐकायला. तो 80-81 किंवा 82 असा काहीतरी काळ असेल कदाचित, एक्झॅक्ट माहित नाही मला. तर त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद का काहीतरी मला वाटते पंडित जितेंद्र अभिषेकी बुवा होते, असं एक लक्षात म्हणजे अजूनही आहे माझ्या. त्याच्यानंतर मला वाटते कुरुंदकर गुरुजी होते. दिलीपनं त्याच्या याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की बाबा लातूरचा कार्यक्रम मी आणि रत्नाकर मिळून ऐकला. दिलीप माझ्यासोबत होतात, आम्ही दोघं मिळून कार्यक्रमाचा आस्वाद घेत होतो. त्या कार्यक्रमातला एक गोष्ट अशी सांगायची मला की सगळ्यात शेवटी गाणं जे होते, म्हणजे संमेलनाच्या सगळ्यात शिखर महफिल ज्याला म्हणतात, ते गाणं होतं पंडित बसवराज राजगुरू. काही लोकांना नाव माहीत असेल, जुन्या जाणत्या लोकांना. काही जणांना, नवीन पिढीला एखाद्या वेळेस माहीतही नसेल, माहीत नाही, सांगता येत नाही. किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक होते, अत्यंत गोड आवाज. नांदेडला सुद्धा फार जुन्या काळी मैफिल त्यांची झाली असं आमचे वडील सांगत. त्यांनी त्यांचं गाणं ऐकलेलं होतं. तर बसवराज राजगुरूंचं गाणं ऐकण्याचा योग मला आला तिथे, ती शिखर मैफिल लातूरची जी होती ती. तर त्यांनी त्यांचा नंबर सकाळी जवळपास 4:30ला त्यांचं गाणं सुरू झालं. 4:30-5 वाजता रात्रभर कार्यक्रम व्हायचे. पहिले 10ला मैफिल सुरू झाली की सकाळी 7-7, 8-8 वाजायचे. तर त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सुरुवातीला असं मला वाटतंय कोमल रिषभ आसावरी हा राग म्हणला सुरुवातीला. आणि त्याच्यानंतर मग काय गाऊ असं म्हणून त्यांनी म्हणजे पब्लिकच्या समोर, श्रोत्यांच्या समोर प्रश्न टाकला
किंवा आता काय म्हणू. लोक बसले, थोडा वेळ शांतता होती, 1-2 मिनिटं. काय फरमाईश करावं, नाट्यसंगीत काही गात होते माहीत नाही लोकांना. तर मी पटकन हात वर केला आणि सांगितलं, पंडितजी मितभाषिणी. तर मितभाषिणी ही चतुर कामिनी असं एक जुनं संगीत मूकनायक नाटकातलं एक गाणं आहे. त्या गाण्याची मी त्यांना फरमाईश केली. त्याचं कारण असं होतं की ते गाणं मी एकदा रेडिओवर त्यांचं ऐकलेलं होतं. तर ते खुश झाले. पंडितजी बरं ते म्हणते की आम्ही ते गाणे म्हणते की असं ते कर्नाटकी स्टाईल त्यांचा आहे. त्या ह्याच्यामध्ये मग त्यांनी ते गाणं सुरू केलं. गाणं झालं त्यांचं, मैफिल संपली. मैफिल संपल्यानंतरचा एक किस्सा तुम्हाला सांगा वाटतो मला, की मागून माझ्या पाठीवर थाप आली अशी. मी मागे पाहिलं तर ते साक्षात परभणीचे रसिकाग्रणी वकील आपले वसंतराव पाटील, की ज्यांचं नाव खूप आहे. त्यांनी मला विचारलं, कोण आहेस रे म्हणले तू. माझा त्यांचा परिचय, म्हणजे मी ओळखत होतो त्यांना, एवढा मोठा माणूस होता संगीत रसिका. तर मला म्हणले तू कोण आहेस म्हणले. मी माझा परिचय करून दिला. मी म्हणलं माझं असं नाव आहे आणि मी नाथराव गुरुजींचा शिष्य आहे. दुसरी ओळख आमची, पहिले नाव आणि दुसरा गुरु कोणत्या गुरुचा चेला आहे, ही पद्धतच आहे आमची. आम्ही बाकी नंतर सांगतो सगळं. मग मी म्हणलं मी स्टेट बँकेत नोकरी. काय करतो तू. मी म्हणलं स्टेट बँकेत आहे, जिंतूरला आहे. जिंतूरला आहेस काय म्हणले. मग काय हरकत नाही, मग तुम्ही परभणी मला ओळखतं. मी म्हणलं हो, तुम्हाला एवढं परभणीला असता तुम्ही, स्टेशन जवळ घर आहे त्यांचं. तर बरोबर ठीक आहे म्हणले. हे तुला गाणं कसं काय माहित म्हणले, जुनं गाणं इतकं तुला. मी म्हणलं आता वकील साहेब ऐकण्यात आलंय म्हणलं, रेडिओवर वगैरे ऐकायची मला पहिलेपासून आवड आहे म्हणलं. ते गाणं मी ऐकलेलं आहे म्हणलं, म्हणून त्यांना खास फरमाईश केली. ठीक आहे म्हणलं. त्याच्यानंतर काय झालं की परभणीहून मला नेहमी यांचे पत्र यायचे, वकील साहेबांचे, म्हणजे वसंतराव पाटील किंवा मालिनी राजूरकरचा मी मालकंस आणलाय रत्नाकर, ये तू ऐकायला. त्यांचे फार मोठमोठ्या कलाकाराशी इतके घरगुती संबंध होते. पंडित भीमसेन जोशी त्यांच्या घरी यायचे, मालिनी राजूरकर. म्हणजे परभणीला आलेला एकही कलाकार असा नाही की जो पाटील साहेबाकडे गेला नाही, अशी त्यांची सुद्धा एक आठवण आहे. त्यांची या ह्याच्यानं आठवण येते बाराला. तर असा मग त्यांचा माझा परिचय झाला. मग एकदा दोनदा त्यांनी माझी मैफिल ठेवली. हे कुठली निंबाळकर साहेब म्हणून होते, त्यांच्या सेंड ऑफचा एक कार्यक्रम होता, जज होते तिथे परभणीला. त्यांना गाण्याची आवड होती. तर पाटील साहेबांचं मला पत्र आलं, कार्ड पाठवतं. ते पहिले 5 पैशाचं कार्ड होतं, पोस्ट कार्ड यायचं, रत्नाकर असं असं आहे आणि तुझं गाणं मी कोर्टामध्ये ठेवलेलं आहे. मग त्या दिवशी कोर्टात माझी मैफिल झाली. अशा ते मग त्याच्यानंतर पुन्हा अजून एक त्यांनी मैफिल ठेवली. अशा 2 मैफिली माझी त्यांच्याकडे झाल्या परभणीला कोर्टामध्ये. अशा काही आठवणी आहेत याने. मन हरवा मगा मन हरवा मगा मन हरवा मगा हरि हरि चुरिया देव मगा रंग रंगेले और चटकेले ताव पार सर कट गले मन हरवा का मन हर और गलत और लूंगी और गलत और गलत और मोतिया न ताला भरूंगी करक करक माई चुरिया करक बंगरी मुरक गई मन हरवा मगा मन हरवा मना मना मगा मन मन गरवा मना
मन हरवा मग मन हरवा मन मन हरवा मग मन हरवा मन हरवा मग मन हरवा मग मन हरवा मन हरवा मन हरवा मन हरवा. रत्नाकर याला आम्ही अगदी त्याच्या लहानपणापासून ओळखत आलेलो आहे. त्याचे वडील वेदशास्त्र संपन्न श्री बाबूगुरु अपस्तम हे नावाजलेले शास्त्री तर होतेच, पण ख्यातनामा ज्योतिष पंडित व शास्त्रात वास्तुशास्त्रात ते अत्यंत विख्यात होते. आमच्या घरी त्यांचे नाव आमचे आजोबा व वडील फार आदराने घ्यावायचे. अपस्तंभ घराणे प्रसिद्ध होतेच. रत्नाकर यास आम्ही आदरणीय नाथराव गुरुजीकडे तो जेव्हा शिकायला येत असे तेव्हापासून ऐकत आलेले आहोत. गुरुजी आमच्याकडे नेहमी कार्यक्रमासाठी यायचे, कधी राम मंदिरात कधी घरी. तेव्हा तो बराच वेळा त्यांच्यासोबत असायचा. गुरुजीच्या क्लासमध्ये तंबोऱ्यावर साथीला रत्नाकरला आम्ही बराच वेळा ऐकले. त्याच गुरुजीने त्याला चांगला गायक म्हणून उत्तम तयार केले. याच दरम्यान त्याच्याबरोबर मित्र संजय जोशी व मित्र शिवदास देगलूकर हे पण छान गायक म्हणून तयार झाले होते. पण पंडित प्रभाकर कारेकर यांचा प्रभाव त्याच्या गायकीवर जेव्हापासून पडला तेव्हापासून तो जास्त आवडता झाला. नाहीतरी त्यावेळेस पंडित प्रभाकर कारेकर हे फारच प्रसिद्धीस आले होते. त्यांच्या गायकीचा चढता ग्राफ आम्ही काढू शकू एवढे कार्यक्रम त्यांचे नांदेड, देगलूर, परभणी आणि संबंध मराठवाडा यात गुरुजीमुळे आम्हाला ऐकावयास मिळाले. पण पुढे पंडित प्रभाकर कारेकर, पंडित कुमार गंधर्व, पंडित वसंतराव देशपांडे यांनी जी नाट्यगीतं जरा ख्याल गायकीच्या अंगाने गायली व पल्ला 3 मिनिटावरून 10 मिनिटावर गेला व ती नाट्यगीत खूपच लोकप्रिय झाली. यात पंडित प्रभाकर कारेकर यांची गायकी रत्नाकर यांनी अगदी हुबेहूब उचलली आणि लोकप्रियता मिळवली. याचे कारण रत्नाकर जेवढा चांगला गातो त्याच्याहीपेक्षा जास्त तो इतरांचे गायन तन्मयतेने ऐकतो आणि स्मरणात ठेवतो. त्याचा ऐकण्याचा स्टॅमिना हा फार मोठा आहे. मी रत्नाकरला एकदा लातूरला एका शास्त्रीय संगीत संमेलनात सतत 3 दिवस सोबत होतो. त्याच्यासोबत मैफिल ऐकण्याचा आनंद वेगळाच होता व तो अजूनही आहे. ऐकताना सर्व माहिती इत्तंभूत देतो आणि गायन ऐकताना मजा येते. रोज संध्याकाळी 6 वाजता बसायचे व दुसऱ्या दिवशी सकाळी 7-8 वाजता उठायचे. असे 3 दिवस आम्ही ते संगीत संमेलन ऐकले होते. तेव्हा पंडित मुकेश जाधव याचे तबला सोलो वादन झाले तेव्हा तो केवळ 8 वर्षाचा होता. म्हणजे बघा किती किती काळ गेला. तिसरी दिवशी कार्यक्रम संपला तेव्हा तो मला म्हणाला, दिलीप आपण आज इथून नांदेडला जाऊ आणि तिथे आज 11 वाजता पंडित CR व्यास यांची मैफिल आहे. मी तर त्याला म्हणालो की हे माझा आता स्टॅमिना संपलेला, मला ऐकणे शक्यच नाही. पण तो मला म्हणाला, मी ही संधी सोडणार नाही. मी तर सपशेल माघार घेतली, कबूल केले, आपल्याला ऐकण्याचा स्टॅमिना संपला. त्याने ही मैफिल ऐकली व पुढच्या नांदेड भेटीत त्या मैफिलीचा संपूर्ण वृत्तांत दिला. ऐसा त्याचा ऐकण्याचा स्टॅमिना आहे. अशी त्याच्याबरोबर पुणे येथील 1990 साली सवाई गंधर्वाच्या मैफिलीचा 3 दिवसाचा सोबतीचा अनुभवसुद्धा माझ्या गाठीशी आहे. तोही फार आनंद देणारा आहे. तेव्हा सोबत शिवदास, थोडेसे दूरवर शास्त्री गुरुजी
हरिहर कुलकर्णी सर, अजून बरंच नांदेडचे मंडळी होते. आता तशा रात्रभर होणाऱ्या मैफिली राहिल्या नाहीत. आता रात्री 10 नंतर कार्यक्रम बंद. गेले ते दिने गेले. अशातच तो त्याच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त जो कार्यक्रम करतो तोही फार दर्जेदार असतो. त्याच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं सादर केलेल्या कार्यक्रमात, त्यांच्या पुण्यतिथी निमित्त सादर कार्यक्रमात श्रीराम देशपांडे, ओंकार दादरकर, जयतीर्थ मेवंडी, भूमिनेश कोकमली अशी प्रख्यात मोठमोठी मंडळींचे गायन आम्ही ऐकलेलं आहे. त्यांनी ही छान परंपरा जपली आहे. त्याच्या आज 2 वर्षापूर्वी त्याचा मुलगा अभिजित याचा कार्यक्रम आम्ही राम मंदिरात ठेवला. रामनवमी उत्सवात तो होता. तो अतिशय अप्रतिम झाला. त्यांनी गायलेल्या राग गोरख कल्याण अजूनही तशाला तसाच आमच्या आठवणीत आहे. वारसा नुसता त्यांनी जपला नाही तर तो वाढीस नेला, याचा आम्हाला फार कौतुक आहे व आनंदही आहे. अशा संगीतात कायम वाहून घेतलेल्या रत्नाकराचे गाणं किती गोड व खिळून ठेवणारं असेल याला शब्द नाही. त्याला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जीवेत श्रद्धा शतम. या निमित्तानं मला काय माझ्या काही गुरुजनांची प्रकर्षानं आठवण येते. काही त्यांच्या संदर्भातले किंवा माझ्या संदर्भात झालेले जे काही घटना आहेत, किस्से आहेत, त्याबद्दल थोडक्यात मी तुमच्याशी शेअर करावं असं माझं मन सांगतंय. म्हणून 1-2-4 गोष्टी सांगतो की माझ्या सांगीतिक ह्याच्यामध्ये कारकिर्दीमध्ये की माझ्या गायनाचे कार्यक्रम जेव्हा मी सुरू केले, म्हणजे त्या कार्यक्रमाच्या ह्याच्यामध्ये या आध्यात्मिक लोकांचा सुद्धा मला खूप आशीर्वाद मिळाला. त्यामध्ये प्रकर्षानं म्हणजे आठवण येते ते पहिल्यांदा परमपूज्य पाचलेगावकर महाराजांची. ते जिंतूरला पाचलेगाव म्हणून एक जवळ गाव आहे जिंतूरून, त्या ठिकाणी महाराजांचं काही दिवस वास्तव्य होतं. तर तिथे एक भजनाचा कार्यक्रम तिथं ठेवलेला होता जिंतूरच्या भजनी मंडळांचा. म्हणजे भजनी म्हणजे ते क्लासिकलच भजन गात होते लोक. त्यामध्ये आता मी जिंतूरला असल्यामुळं मला सुद्धा ते लोक म्हणले की बा अपस्तंभ असा कार्यक्रम आहे, तुम्ही यावं सोबत. महाराजांचं दर्शनही होते आणि हजेरी देणं होते. म्हणून मग मी त्यांच्यासोबत गेलो. प्रत्येकानं एक पद सादर केलं. आता मी क्लासिकल गाणारा म्हणून मला तिथं सन्मानानं वागवित असल्यामुळं सगळ्यात शेवटी माझं गाणं झालं तिथे. म्हणून मी तिथे मग एक यमन रागातली बंदिश म्हणली, गुरु बिन कैसे गुण गावे. एक थोडी समोचित वाटली गुरूंच्या समोर पाचलेगावकर महाराजांच्या म्हणली. तर महाराजांना ते आवडली, खूप आवडलं गाणं माझं. आणि नंतर त्यांनी संगीतावरच जवळपास अर्धा ते पाऊण तास भाषण दिलं समजा. म्हणजे भाषण म्हणल्यापेक्षा प्रवचन केलं त्यांनी. नंतर काय झालं, काही दिवसानं जिंतूरला त्यांचा पाद्य पूजनाचा कार्यक्रम होता. तर जिंतूरचे एक वकील होते कळमकर म्हणून, तर ते गेले महाराजांना भेटायला की असं महाराज पाद्यपूजा करायची आहे, मोठा एक कार्यक्रम घ्यायचा आहे आम्हाला. तर ते तयार केलं त्यांना. ठीक आहे म्हणले, येतो म्हणले. आणि त्यांनी नंतर सांगितलं येतो, पण मला ते आपस्तंभाचं गाणं ऐकायचं म्हणले तिथं. तर तुम्ही तेवढा एक हे करा म्हणले कार्यक्रमाच्या ह्याच्यात. ते कळमकर वकील आले माझ्याकडे, आपस्तंभ साहेब म्हणे असं महाराजांकडे गेलो होतो आणि त्यांची इच्छा आहे की बाबा त्या पाद्यपूजाच्या कार्यक्रमात तुमचं गाणं व्हावं. म्हणून मग त्यांनी पुन्हा माझं मग गाणं ऐकलं आणि आशीर्वाद दिले. म्हणजे या बाबतीत मी फार स्वतःला धन्य समजतो. असाच एक प्रसंग एकदा काय झालं, गोरठ्याला आपले छगन काका होते, त्यांनी माझं गाणं नांदेडला एकदा इथे ऐकलं आणि मला म्हणले आपस्तंभ एकदा गोरठ्याला तुम्ही हजेरी द्याल का, दासगणू महाराजांच्या समाधीसमोर. मी बोललो आप्पा वगैरे असतील म्हणे, परंतु ते कार्यक्रमाच्या वेळेस असतील याची गॅरंटी देत नाही मी तुम्हाला, कारण त्यांची आरामाची वेळ असते ती. माझा गाण्याचा त्यांनी वेळ सांगितला की तुमची 3 ते 4 या वेळेत तुमचा कार्यक्रम राहील. म्हणलं ठीक आहे छगन काका, येतो मी. त्या ठिकाणी माझं गाणं सुरू झालं. साकडं संगीत आम्ही आपलं पेटी, तबला, तंबोरा वगैरे सगळे घेऊन गेलो. तिथं कार्यक्रम एक 10-15 मिनिटं झाले की आप्पा तिकडून आराम करीत होते, त्या खोलीतून असे आले आणि समोर येऊन बसले माझ्या. तिथे लगेच म्हणजे ते येताना पाहिलं शिष्यांनी आणि लगेच त्यांची बैठकीची व्यवस्था केली, माझ्यासमोर बसले. पूर्ण 1 तास माझं गाणं ऐकलं आणि माझ्या पाठीवरून हात फिरवला की जे मला
त्यांच्या शिष्यांनी सांगितलेली गोष्ट की आप्पांच्या आम्ही शिष्य असून आमच्या पाठीवरून आप्पांनी आतापर्यंत कधी हात फिरवला नाही, पण तुम्ही फार भाग्यवान आहात. आता बोलण्यातून मग आप्पांचा म्हणजे माझा आपास्तंभ म्हणजे त्यांना परिचित होत असते, कारण काय माझ्या वडिलांचा त्यांचा चांगला परिचय होता. त्याच्यानंतर माझे सासरे गजानन महाराज काळेकर, वडील बाबूगुरु आपास्तंभ, यांचा खूप चांगला परिचय. तर त्यांना खूप आनंद झाला. छान गायलाच म्हणले बाळा तू, आणि पुन्हा कधी योग आला तर बघू म्हणले. हा एक प्रसंग झाला. त्याच्यानंतर अजून एक प्रसंग असा झाला की शंकराचार्य स्वामी, आमच्या मोठे बंधू आमचे प्रभाकर आप्पास्तंभ यांनी त्यांच्याकडे मंत्र घेतला होता. तर त्यांच्याकडे एकदा ते स्वामी स्वतःहून म्हणले की मला आज तुझ्याकडे यायचं प्रभाकर. तर भावाने आमच्या तयारी केली, पाद्यपूजेचा सगळा कार्यक्रम झाला, आणि भावानं काय केलं, माझा परिचय करून दिला की माझा लहान भाऊ आहे म्हणे आणि एखादं भजन गाईल तो. ते म्हणले मला वेळ नाही म्हणले आता, पण कुठं राहतो म्हणले. मी म्हणलं मी बाजूलाच राहतो, बाजूचं घर आहे माझं स्वामी. बरं जा म्हणले पटकन, एक भजन मी ऐकतो निघतो म्हणले. बरं ठीक आहे म्हणलं. मी आणि बायको आमची पटकन इकडे आलो आमच्या घरी, बाजूचंच घर असल्यामुळं. आणि आल्यानंतर घरी आम्ही सगळी व्यवस्था केली त्यांची मंडळी बरोबरची. मी पेटी वगैरे काढली, स्वामी आले, बसले. बसल्यानंतर मग सगळं एक भजन म्हणलं, दुसरा मन म्हणले अभंग, अजून दुसरा म्हणला, अजून एक मन म्हणले. असं करीत त्यांनी अर्धा तास, म्हणजे 2 मिनिटं 3 मिनिटं मी देतो म्हणले, पण अर्धा तास माझं त्यांनी गाणं ऐकलं आणि मला भरभरून आशीर्वाद दिले. म्हणजे त्या गोष्टीचा मला खूप हे वाटते की बाबा आपलं भाग्य खरोखर चांगलं, किंवा आपल्या घराण्याला आहे थोडा आध्यात्मिक हे वडिलांचे आशीर्वाद. संगीताच्या शिक्षणासोबतच
मला काही काही लोकांची साथसंगत करायचा एक योग आला आणि हे सगळं आमच्या नाथराव गुरुजींचीच कृपा आहे. समजा माझे गुरुवर्य पंडित नाथराव नेरळकर गुरुजी यांच्याकडे मी जवळपास 12 वर्ष गुरुकुल पद्धतीनं गाणं शिकलं आणि त्या पद्धतीनं गाणं शिकण्यामध्ये आपल्या अनेक पैलूला गुरुजींचा स्पर्श येऊन जातो. त्यामध्ये साथसंगत हा सुद्धा एक हे आहे की नाथराव गुरुजींच्या नेहमी तंबोऱ्याला मी असायचो. म्हणजे गाणं अर्ध जे येतंय शिकतं माणूस ते समोर बसून जसं आहे तसं मागे साथ करूनच गाणं शिकल्या जाते आणि तोच खरा परफॉर्मर होतो. त्याला सगळं गुरूंच्या मागे बसून लोकांसमोर कसं गायचं, लोकांची दाद कशी घ्यायची किंवा लोकांना काय हवं आहे, गाणे किती वेळ गावं, कुठं सुरू करावं, कुठं संपवावं याची करेक्ट आयडिया गुरुजींना असते. तर तो अनुभव मला आमच्या गुरुजींमुळे मिळाला. तर ते गुरुजींना काय केलं, बऱ्याच साथीनं म्हणजे मोठमोठ्या कलाकारांच्या गुरुजी आमच्या सान्निध्यात होते. त्यांचे कार्यक्रम होत असत. नांदेडला काय, औरंगाबादला असताना मी औरंगाबादला होतो. तर बरीच मोठमोठी मंडळी जी आहे त्यांच्यासोबत मला बसण्याचा योग माझ्या गुरुजीमुळे मला आला. तर त्यात मी काही नावं सांगतो तुम्हाला की कोणत्या कोणत्या लोकांच्या सोबत मला बसायची संधी मिळाली. त्यात आहेत भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्यासोबत मी दोन तीन वेळेस साथ केलेली आहे. त्याच्यानंतर पंडित कुमार गंधर्व, स्वरराज छोटा गंधर्व, त्याच्यानंतर डॉक्टर वसंतराव देशपांडे, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित प्रभाकर कारेकर, पंडित अजय पोहनकर, डॉक्टर राजा काळे, पंडित हरिप्रसाद चौरासिया, उस्ताद अमजद अली खान साहेब, पंडित शिवकुमार शर्मा, भास्कर चंदावरकर, पंडित रसिकलाल अंधारिया. ही अशी दिग्गज मंडळी, इतकी छान गाणारी, आंतरराष्ट्रीय कीर्तीची संगीताच्या दृष्टीनं आमचे ते देवच असल्यासारखे आहेत. तर या लोकांसोबत साथ करण्याचं जे भाग्य मिळालं त्याच्याबद्दल मी स्वतःला फार धन्य आणि कृतार्थ समजतो. कारण आजकाल कसं आहे की तंबोऱ्याच्या साथीला बसणं याला थोडंसं दुय्यम दर्जा आल्यासारखा, लोकांना नवीन मुलांना हे वाटत नाही त्याच्याबद्दल साथीला काय बसत. परंतु तिथं बसून जे ऐकायला किंवा तुमचं गाणं वृद्धिंगत होण्यासाठी जी मदत होती ती तिथंच होती ती. तर हा योग एक आल्यामुळं आनंद आहे मला. मी तृप्त आहे अगदी त्या संगीताच्या बाबतीत. अच्छा, एक पंडित रसिकलाल अंधारी यांचा कार्यक्रम औरंगाबादला होता आणि आम्ही तंबोऱ्याला बसलो. आम्ही त्यांचं गाणं सुरू झालं. त्यांचं गाणं म्हणजे स्वर्गीय गाणं, एकदम म्हणजे उस्ताद आमिर खान साहेबांचे शिष्य ते. एकदम गाणं छान. गाणं झालं, जवळपास 2-2.5 तास कार्यक्रम झाला आणि मी सहज फरमाईश केली, कारण मी मागे तानपुऱ्याला त्यांच्या बसलो होतो आणि मी म्हणलं पंडितजी एक रिक्वेस्ट आहे, एक विनंती करू का? म्हणलं काय? म्हणजे मी म्हणलं तुमचा ज्ञानकली ऐकायचा आहे मला. ज्ञानकली नावाचा एक राग आहे, तर तो त्यांचा मी ऐकला होता, रेकॉर्ड ऐकली होती. तर त्यांना ती विनंती केली तर ते मला म्हणले बरं ठीक आहे म्हणले. आणि नंतर काय केलं, सगळ्या लोकांना म्हणजे स्वतःचं गाणं थांबवून ते काय म्हणले की आता माझा गाण्याचा मूड लागलाय म्हणले. आता तुम्ही 2-2.5 तासापासून माझं गाणं ऐकत आहात, परंतु आता मी इथून गाणार आहे. ज्याला घरी जायची इच्छा असेल किंवा ज्यांना हे झालं असेल किंवा आता आपण बसू शकत नाही असं ज्यांना वाटते ते तुम्ही घरी जाऊ शकता. मी 5 मिनिटं थांबतो म्हणे, 5-10 मिनिटं, आणि ज्यांना ऐकायचं ते बसू शकता. असं म्हणून त्यांनी थांबले 5 मिनिटं. त्या ह्याच्यामध्ये काय 20, 25, 30 जे काही लोक होते ज्यांना खरंच जायचं होतं, खूप वेळ झाला, ते गेले. जे सच्चे श्रोते होते ऐकणारे ते बसले आणि मग त्यांनी अनाउन्समेंट केली की मला अशी अशी फरमाईश आलेली आहे, मागे असं बोट दाखवून, ज्ञानकली. तर मला आता मूड आला ज्ञानकली गाण्याचा आणि मी ज्ञानकली गाणार आहे असं म्हणून त्यांनी ज्ञानकली राग सुरू केला आणि अर्धा-पाऊण तास तो राग नंतर गायला. म्हणजे ही माझी फरमाईश त्यांनी पुरी केली. तर आता मला त्याचा केवढा आनंद झाला असेल. किंवा ही मैफिल झालेली औरंगाबादला त्या मेडिकल कॉलेजच्या ऑडिटोरियममध्ये, तिथे मैफिली व्हायच्या. बरेच कार्यक्रम तिथे मी अटेंड करत होतो, गुरुजींसोबत वगैरे जात होतो. रत्नाकरची पहिली लक्षात राहणारी भेट म्हणजे 1980-82च्या सुमारास अभिषेकी बुवांच्या एका खाजगी मैफिलीचे रेकॉर्डिंग मला मिळालं होतं आणि त्यात त्यांनी इतर राग तर सादर केले होते, पण एक शंकर रामाणीचं एक त्यांनी भावगीत त्यात म्हणलं होतं, छेडून गेले मधुर स्वर विमल,
हे ते भावगीत होतं. त्यात अभिषेकी बुवांच्या साथीला राजाभाऊ काळे होते. शंकर रामाणीच्या या भावगीतामध्ये शेवटचं जे कडवं होतं त्यामध्ये कंठामधुनी सूर झुलावा, सुरात तुझिया जीव फुलावा, मिलन होता मधुभावांचे, या जन्माचे सार्थक झाले, अशा ओळी होत्या. त्यातील कंठामधुनी सूर झुलावा या ओळीवर अभिषेकी बुवांनी इतक्या अप्रतिम जागा घेतल्या होत्या आणि तेवढीच तोलमोलाची साथ राजाभाऊची त्या भावगीता मध्ये होती. आणि ही जागा आम्ही अनेकदा मुद्दाम ऐकायचो. होळीवरच्या आमच्या घरामध्ये मी, रत्नाकर, दिलीप सरदेशपांडे, भालचंद्र सरदेशपांडे, सुधीर फुरकर, संजय जोशी यांनी आम्ही हे भावगीत अनेक वेळा ऐकल्याचं आठवतं. आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं रत्नाकरच्या उत्कट श्रवणभक्तीची ओळख झाली आणि तिथून तो मैत्रीचा प्रवास सुरू झाला. दुसरी एक आठवण अशी आहे की मी जेव्हा किनवटला होतो तेव्हा राजाभाऊची एक खाजगी मैफिल माझ्या घरी झाली होती. त्यामध्ये साथीला गंगाधर देव आणि अण्णा भोसले होते आणि श्रोत्यांमध्ये राजे मधुकरराव देशमुख माहूरचे, की जे अप्रतिम गायक होते. त्यांचं विशेषता अशी की त्यांनी फयाज खान साहेबांसारख्या मोठ्या मोठ्या गायकांना ऐकलेलं होतं. असा एक भरजरी श्रोता, त्यासोबत राजाभाऊ देशपांडे मराठीचे प्राध्यापक, मी, रत्नाकर, सुधीर आणि इतर अनेक जण तिथे आम्ही होतो. आणि त्या सकाळच्या मैफिलमध्ये राजाभाऊनी भूक, यमन, हमीर, अलया बिलावल असे अनेक राग इतक्या तयारीने सादर केले होते की तो अक्षरशः स्वरांचा स्वर्ग होता. ती साधारण 35 एक वर्षापूर्वीची ही आठवण आहे. ती मला वाटतं अजूनही आमच्या सगळ्यांच्या लक्षात तेवढ्याच ताजेपणानं आजही आहे. आणि ती आठवण जरी आली की ते खरोखरच सर्वांना फार आनंद होतो. समजा आयुष्यातले काही फार आनंदाचे क्षण आपण काढायचं ठरवलं 10, तर त्यामध्ये ह्या नक्की आमच्या सगळ्यांच्या लक्षात ही एक प्रसंग राहणार असं मला खात्रीने वाटतं. आणि दुसरं काय होतं की राजाभाऊंना श्रोत्यांमध्ये रत्नाकर आला की त्यांना त्यांच्या सादरीकरणाला असं भरतीचं उधाण येतं आणि तितकीच उत्कटदात रत्नाकरची असते. अशा या रत्नाकरला अत्यंत उत्कट ज्याचं श्रवण आहे, संगीतावर प्रेम आहे आणि त्याच्या मुळातच स्वभावातच इतके रुजूता आहे, कलाकारांबद्दल इतका आदर आहे की त्याच्या त्या सगळ्या देहबोलीतला जो रुजुता असते ती फार लोभसवाणी असते. अशा रत्नाकरला मी उदंड आयुष्य, आरोग्यमय आयुष्य चिंतितो आणि थांबतो. माझे गुरुवर्य पंडित नाथराव नेरळकरांकडून मी गाणं तर शिकलोच. त्यांच्या सहवासामुळं जीवनातल्या दुसऱ्या पैलूंना सुद्धा कसा स्पर्श केला त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला, की त्यांच्यामध्ये कार्यक्रम आयोजन करण्याची आणि कलाकारांना जे हे द्यावं लागतं, गाताना प्रोत्साहन द्यावं लागतं किंवा दाद द्यावी लागते, तर ती योग्य ठिकाणी त्यांच्याकडून मिळत असेल. तर तो संस्कार नकळत माझ्यावर झाला आणि त्याचा परिपाक असा झाला की गेल्या 20 वर्षात म्हणजे माझ्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ मी नांदेडमध्ये सतत 20 वर्ष गायनाचे कार्यक्रम ठेवले. त्यामध्ये अनेक चांगले चांगले कलाकार मी बोलावले. पंडित एम व्यंकटेश कुमार, पंडित जयतीर्थ मेवंडी, मंजुषा पाटील, डॉक्टर राम देशपांडे अशी बरीच मोठमोठ्या लोकांना मी त्यांना बोलव आणि ते कार्यक्रम इतके सक्सेसफुल झाले. महात्मा फुलेमध्ये तो कार्यक्रम करायचा. सुनील नेरळकरांचं माझ्यासाठी ते त्यांनी फ्री दिलं होतं की कुठलेही चार्ज तुझ्याकडून घेणार नाही, तू गायनाचा कार्यक्रम इथे करत जा. त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत. तर तो कार्यक्रम नांदेडमधल्या अनेक लोकांनी नावाजला. त्याच्यामध्ये बरीच मंडळी, मी नाव सुद्धा सांगतो, लक्ष्मण संगीवार वगैरे ही जी मंडळी आहेत आमच्या संगीत क्षेत्रातले तर होतेच. भाऊसाहेब टोके होते, शास्त्री गुरुजी होते, बरेच जणांनी आवर्जून अरे रत्नाकर छान कलाकार बोलावत होतो. आणि असा हा उपक्रम मी 20 वर्ष केला. याशिवाय गुरुजींच्या कृपेमुळं काय की आयोजनाची एक दृष्टी आल्यामुळं माझं इकडे शंकर दरबारमध्ये सुद्धा माझा तिथे हे झाला आणि तिथल्या सुद्धा आयोजनाच्या समितीमध्ये मी आहे. तिथे सुद्धा मोठमोठे कलाकार कोणते चांगले बोलवायत वगैरे याबद्दल थोडा आम्ही चर्चा करून त्यांच्या परवानगीनं वगैरे असे हे कार्यक्रम अरेंज करत असतो. तर ही सगळी गुरुकृपाच आहे, बस एवढंच म्हणतो.
आमच्या घरातच पहिल्यापासून कला आहे. वडील आमचे स्वतःच गायक होते, वादक होते, कीर्तनकार होते, आख्यायिका लिहिणारे होते, कविता करणारे होते. त्याच्यामुळं सर्व गुण उपलब्ध होते तिथं. त्या सर्व गुणांच्या राशीच्या सोबत राहण्याचं आमचं भाग्य आहे. त्यांच्यामधले जे गुण होते त्यातल्या त्यात हा गाण्याचा जो गुण होता त्याचं अनुसरण आमच्या सगळ्यामध्येच आलं, पण त्यातल्या त्यात रत्नाकरकडे जास्त गेलं. रक्तामध्येच हा गुण असावा लागतो, त्याचा हा फायदा आहे. संगीत काय किंवा कोणतेही हे काय, आधी शास्त्र असावं लागते त्याचं, त्याच्यानंतर ते तंत्रही असावं लागते, नंतर विद्याही असावं लागते. ते संगीतासाठी या सगळ्या गोष्टी जरी आवश्यक असल्या तरी शास्त्र आपोआप येत नाही, समजून सांगावं लागते. तंत्र नुसतं समजून सांगितल्याने येत नाही, प्रत्यक्ष करून शिकवावं लागते ते. आणि विद्या ही समजूनच सांगावी लागते. पण कला मात्र अशी सांगता येत नाही, शिकविता येत नाही, तंत्राप्रमाणे प्रत्यक्ष करूनही दाखवता येत नाही. कला ही अंगात उपजतच असावी लागते. आणि ही उपजत कला जी आहे ते रत्नाकरमध्ये मूलतःच होती, म्हणजे जन्मजात होती. सगळ्यामध्ये होती, पण त्याच्यामध्ये प्रकर्षानं ती प्रकट झाली. ती त्याला तसे हे मिळाले, खत पाणी मिळालं तसं, त्याच्यामुळे ती त्याच्यात प्रकट जास्त झाली. लहानपणी आम्ही घरच्या घरी गाणी म्हणत होतो, त्यावेळी एक गाणं म्हणलं की तसेच सगळे गाणे आम्ही सगळेच जण म्हणत होतो. एक ताल घेतला तर त्या तालावर सुद्धा सगळे गाणे म्हणत होतो आम्ही. आता आज त्याला मेडलिंग म्हणते, हे आता आज कळालंय आम्हाला, पण हे आम्ही आमच्या लहानपणी केलेली गोष्ट ही. हे आता गाणं आता घरी असं म्हणत असल्यामुळं त्याला आधीच गाणं जास्त येत होतं. मग ते शाळेमध्ये याच्यामध्ये ते गाणे होत होते. त्या 6वी 7वी मध्ये काहीतरी असताना त्याला एका स्पर्धेमध्ये त्यानं गाणं म्हणलं. अनंत महाराज टाकळीकर तिथे शिक्षक होते, त्यांनी ते ऐकलं. ते सुद्धा गाण्याचे दर्दी होते, जाणकार होते. त्यांनी लगेच सांगितलं, नाथराव गुरुजीला सांगितलं, दोस्त ते त्यांचे, नाथरावला सांगितलं, अरे नाथा, रतनला शिकव, रत्नाकरला शिकव, आवाज चांगला आहे त्याचा. मग ते त्या दिवशीपासून गुरुच्या सहवासामध्ये आला आणि जी मूळ अंगात असलेली, रक्तात असलेली जी कला आहे त्या कलेला पैलू पडायला सुरुवात झाली. मग तिथून त्याचं गाणं बहरायला लागलं. ते विद्या म्हणा, शास्त्र म्हणा, तंत्र म्हणा, ह्या गोष्टी आपसुकच येऊ लागल्या. हे तंत्र आहे म्हणून सांगितलं नाही, हे तंत्र म्हणून स्वीकारलं नाही त्यानं. जे काही समोर आलं ते जशाला तसं उचललं, गुरुचं जशाला तसं उचललं. त्याच्यामुळे हे तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये सहजगत्या उपस्थित झाल्या. रत्नाकरच्या मित्रपरिवारात माझा प्रवेश झाला तो एका अर्थाने खैबर खिंडीतून व्हावा तसा. कारण शास्त्रोक्त संगीतात मला गती नाही आणि शास्त्रोक्त संगीतातला तो मोठा कलावंत रत्नाकर. मग आमची मैत्री कशी झाली? नांदेडला शिकायला आलो त्यावेळेस सिद्धनाथपुरीत मी जिथं राहत होतो, माझ्या वाड्यात आणि रत्नाकरच्या वाड्यात एक बोळ होती फक्त. आणि रत्नाकरचा परिचय झाला त्याच्या आवाजात. मराठी गाणी त्याची मला फार आवडायची. मग ओळख झाली. लक्षात आलं की हिंदी सिने संगीतात रत्नाकरला तितकीच रुची आहे. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी हे त्याचे दैवत. त्याच्या बैठकीत मोहम्मद रफीचा फोटो पाहून तर मी अगदी भारावूनच गेलो. तिथून आमच्या मैत्रीचा हा प्रवास सुरू झाला. आता जवळपास 50 वर्ष होत असतील आमच्या मैत्रीला. अधूनमधून भेटतात, नोकरीच्या निमित्तानं कधी भेटी तशा रेग्युलर झाल्या नाहीत. सिद्धनाथपुरीत असताना तर व्हायच्या, पण गप्पा. आणि मग भाग्यनगरला मी राहायला आलो, तो पाटणूरकरला नगरला आला. आणि फिरायला जाताना केवळ हीच गाणी, स्टंट पिक्चर, विशेषतः स्टंट पिक्चरमधली लोकप्रिय गाण्यांचं रत्नाकरला मला आवड. चक्क दारासिंग मुमताजचे गाणे आम्हाला मुफाट होते. आया तुफान, लुटेरा अशा सिनेमातली गाणी आम्हाला आवडायची. आज सकाळीच त्यांना बॉक्सरमधल्या लता मंगेशकरच्या गाण्याची आठवण करून दिली होती. हे आमचं मैत्रीचं खास म्हणता येईल असं रहस्य म्हणता येईल असं. कोंदणाबाहेरचं रत्न या शीर्षकाने मी त्याच्यावर लेख लिहिला. तो फार मनपूर्वक लिहिला होता आणि मला फार आजही माझ्या भावना
त्याचा अप्रूप वाटतं रत्नाकरबद्दलच्या माझ्या भावनांबद्दल. या गाण्यासोबत रत्नाकरची क्लिप आहे आणि क्लिपसोबत भाभी की चुडिया या सिनेमातलं लता मंगेशकरचं गाणं. रत्नाकरचं माझं एवढं गोत्र जमलेलं आहे की आम्ही दोघं एकदाच म्हणालो की भाभी की चुडिया मधल्या प्रसिद्ध गाण्यापेक्षा अधिक गाणं आम्हाला हे आवडतं, लो लगाती. ही प्रकृतीच, गाण्याच्या प्रकृतीची आवडीनिवडी सारखी असणं हे मैत्रीला फार दृढ करतं. रत्नाकरची आणि माझी मैत्री अशीच दृढ राहावी अशी प्रार्थना करतो. थांबतो. नमस्कार रसिक श्रोतो. सुरुवातीचं आपण जे गीत ऐकलं त्याबद्दल एक वाक्य फक्त सांगतो की संस्कृत भाषेमधलं जे होतं ते उस्ताद सैदुद्दीन डागर, तर आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त गायक, ध्रुपद गायक. तर आमचा योग असा आला की ते 2-3 दिवस माझ्या घरी होते मुक्कामाला, त्याच्यामुळं आवर्जून आपल्याला ही गोष्ट सांगावीशी वाटली, मला शेअर करावी वाटली म्हणून सांगतो. दुसरं गाणं जे आहे आता मी जे पसंत केलेलं आहे तर ते आहे राग कल्याणवर आधारित. जसं भाषेची जननी संस्कृत भाषा ही मांडतात आपण, तसं दुसरं राष्ट्रभाषा याला महत्त्व येतं. आणि संगीताच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर कल्याण थाट हा सुरुवातीचा थाट, पहिला थाट मानला जातो. तर त्या कल्याण थाटामधलाच कल्याण नावाचा जो राग आहे त्याला बरेच जण यमन राग असं म्हणतात. तर या रागावर आधारित हे सर्वांग सुंदर गीत बाबूजींनी कंपोज केलेलं आहे. याबद्दल भाभी की चुडियामध्ये सकाळचं ते देस्कार रागावर आधारित एक गाणं आहे, ज्योती कलश झलके, ते सुद्धा, आणि संध्याकाळचं हे, असं दोन्ही जे हे साधलेलं आहे बाबूजींनी, किंवा 2 वेगवेगळ्या रागात त्या ज्योतीबद्दलच महत्त्व सांगितलेलं सांजवेळचं गाणं आहे. तर हे गाणं मला फार आवडलेलं आहे, आपणालाही आवडेल अशी अपेक्षा करतो. लो लगाती गीत गाती, लो लगाती गीत गाती, दीप में प्रीत बाती, लो लगाती गीत गाती. नयनों की कामना, प्राणों की भावना, नयनों की कामना, प्राणों की भावना, पूजा की ज्योति बन कर चरणों में मुस्कुराती, लो लगाती गीत गाती, लो लगाती गीत गाती. आशा की पाखुरी, श्वासों की बांसुरी, आशा की पाखुरी, श्वासों की बांसुरी, खाली हृदय की लेकर नित आरती सजाती, लो लगाती गीत गाती, लो लगाती गीत गाती. प्रसाद प्रभु धन्यवाद है,
गाती दीप में प्रीत बाती लो लगाती गीत गाती. मी अभिजित रत्नाकर अपस्तंभ. गुरु म्हणून बाबांनी माझ्यावर खूप लहानपणापासून चांगले सांगीतिक संस्कार केले. म्हणजे खूप लहानपणीपासूनच बाबांकडे बाबांनी मला घेऊन बसायचे गायला आणि उत्तम संस्कार बाबांनी केले. म्हणजे गाणं कसं ऐकावं, कसं गावं, जे काही बारकावे आहेत शास्त्रीय संगीतातले असतील, नाट्यसंगीतातील, सुगम संगीतातील, म्हणजे कशा पद्धतीची आलापी असावी वेगवेगळ्या याच्यामध्ये, शास्त्रीय संगीतामध्ये कशी, नाट्यसंगीतामध्ये कशी, सुगम संगीतामध्ये कशी, शब्दांचं उच्चारण कसं करावं गाताना, जे त्यांना झालेले संस्कार होते मोठमोठ्या लोकांपासून ते त्यांनी मला दिले, माझ्यावर संस्कार केले. आणि माझ्या दृष्टीनं हा खूप जे महत्वाचा काळ होता असं मी म्हणतो. कारण मी जे गातोय, गाण्याचा प्रयत्न करतोय आज, तर ते संस्कार जे त्या काळी लहानपणी खोलवर रुजलेले आहेत त्याचाच हा म्हणजे परिपाक असं म्हणू शकतो आपण, की जे मी आज काही जे थोडंफार गाण्याचा प्रयत्न करतोय ते बाबांनी माझ्यावर घडवलेले, मला जे घडवलं, जे संस्कार माझ्यावर केले, म्हणजे या गोष्टी क्षणोक्षणी आजही जाणवतात. जेव्हा आम्ही बाहेर गायला जातो किंवा बाहेरच्या सांगीतिक क्षेत्रामध्ये जेव्हा चर्चा होते की खूप बारीक बारीक गोष्टी असतात एखाद्या गाण्याविषयी, गाण्यातल्या हरकती, त्याच्याकडे कसं पाहावं, म्हणजे गाताना कशा गाव्यात त्या हरकती, असे बारीक बारीक संस्कार आमच्यावर केले. म्हणजे फक्त शास्त्रीय संगीतच नाही, बाबांना चित्रपट संगीताची तेवढीच आवड आहे. अजूनही त्यांचा रेडिओ सतत चालू असतो, म्हणजे शास्त्रीय संगीतापासून चित्रपट संगीतापर्यंत. चित्रपट संगीतातलेही बरेच बारकावे, संगीतकार, वेगवेगळे संगीतकार, त्यांचं संगीत, गायक, म्हणजे एकदम प्रत्येक गोष्ट बारकाव्याने ज्याला म्हणतो आपण, ते त्यांनी अभ्यासलं आहे. आणि अजूनही अखंडपणे त्यांचं ते सांगीतिक प्रवास चालूच आहे. आता जरी ते गात नसले तरी त्यांच्या मनामध्ये इतक्या काही गोष्टी आहेत की त्या मी समजू शकतो, म्हणजे त्यांना ज्या काही गोष्टी सांगायच्या असतात. आणि असं व्यक्तिमत्व आजकाल दुर्मिळ पाहायला मिळतं, म्हणजे बहुआयामी सांगीतिक व्यक्तिमत्व ज्याला म्हणू आपण. म्हणजे फक्त गायक म्हणूनच नाही, तर या सगळ्या पैलूतून जे गेले बाबा, उत्तम शिष्य, उत्तम आयोजक पण, जे संगीत शंकर दरबार असो किंवा माझ्या आजोबांच्या प्रित्यर्थ असलेला पंडित बाबूगुरू, वेदशास्त्र संपन्न बाबूगुरू अपस्तंभ स्मृती संगीत समारोह असो, या निमित्ताने एक उत्तम आयोजकाच्या भूमिकेतूनही मी बाबांकडे पाहतो. म्हणजे एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन कसं करावं, त्यातल्या बारकावे, कलाकारांचं आदरातिथ्य कसं करावं, या पण बऱ्याच गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलोय. आणि त्यांचा जो हा वारसा आहे तो मी चालवण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. जरी माझ्यामध्ये तेवढी पात्रता नसली तरीही त्यांचे संस्कार माझ्यावर बरेच खोलवर रुजलेले आहेत, त्यामुळं मी पण तो प्रयत्न करतोय. मधुकर धर्मपुरीकर काकांचे मी या निमित्तानं आभार मानतो की त्यांनी बाबांच्या सांगीतिक कार्याचा प्रवास मांडण्याचा हा अतिशय उत्कृष्ट प्रयत्न केलाय आणि बाबांबद्दल मला बोलण्याची संधी दिली. तसं मी बराच काळ बोललोय, बराच वेळ झाला, पण अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी काही जे सांगू इच्छित होतो त्या मी आज धर्मपुरीकर काकांमुळे मांडू शकलो, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि बाबांचं निरामय आयुष्यासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद. मित्र, आमचे देव अनेक आणि ते देवांच्यावर लिहिलेले अभंग अनेक, किंवा प्रातिनिधिक स्वरूपात एक एक ऐकवायचं म्हणलं तरी वेळ न पुरणारा. म्हणून विचार असा केला की देवांचा देव असलेल्या या पांडुरंगाचाच एकदा अभंग घेतला म्हणजे बाकीच्या देवांचा रोष पत्करण्याचा धोका नाही.
कार्यक्रमाच्या शेवटच्या 2 गाण्याकडे आपल्याला नेतो. त्यातला एक ज्ञानरायाचा या अभंग या ठिकाणी मुद्दाम घेतो. आपण सगळे जाणता की ज्ञानेश्वरीचं हे 7शताब्दी वर्ष आहे. 700 वर्षापूर्वी एका अर्थानं गुलामीत पारतंत्र्यात जन्मलेल्या वाढलेल्या ज्ञानरायाने सामान्य माणसाच्या मुक्तीचं, त्याच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहणारा हा महाकवी, महातत्वज्ञ या अमूर्त मुक्तीचा साक्षात्कार ज्ञानरायानं विठ्ठलात झाला नव्हे, तो स्वतःच झाला असा. म्हणून ज्ञानरायाने जरी हा अभंग विठ्ठलासाठी लिहिलेला असलेला अधिक देखणे निरंजन पाहणे, तरी आम्ही मात्र हा ज्ञानरायासाठी कल्पूनच या ठिकाणी आपल्यासमोर सादर करत आहेत. रत्नाकर आपस्त. अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, योगीराज विनवणे मना आले हो माये, योगीराज विनवणे मना आले हो माये, मना आले हो माये, अधिक देखणे. देह बळी देऊनी साधी देण्याकाय, देह बळी देऊनी साधी देण्याकाय, देह बळी देऊनी साधी देण्याकाय, तिने समाधान मज जोडले माय, तिने समाधान मज जोडले माय, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, अधिक देखणे तरी आनंदपण फिटले माया छंदा साठविले, आनंदपण फिटले माया छंदा साठविले, आनंदपण फिटले माया छंदा साठविले, आनंदपण आनंदपण फिटले माया छंदा साठविले, सकळ देखिले आत्मस्वरूप माय, सकळ देखिले आत्मस्वरूप माय, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, अधिक देखणे. पुरे पुरे आता प्रपंच पाहणे, पुरे पुरे आता प्रपंच पाहणे, पुरे पुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी राहणे स्वरूपी माय, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, अधिक देखणे तरी चंदन देवी भरला स्वच्छ फुलाला, चंदन देवी भरला स्वच्छ फुलाला, कैसान्या देखिला निराकार माय, देखिला माय, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे, अधिक देखणे तरी ऐसा ज्ञान सागरू रघुमादेवी वरू,
गीता ज्ञान सागरू रघुमा देवी वारू विठ्ठलू निर्धरू म्यारे चिलावू माय चिलावू माय अधिक देखणे तरी निरंजन पाहणे अधिक देखणे तरी निरंजन पाहणे निरंजन पाहणे योगीराज विनावणे मना आले माय मना आले माय मना आले